नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 3 आठवडे 4 आठवडे जो धुरांचा धुमाकूळ चालू होता, एक पोस्ट आली कॉक्रोच जनता पार्टी आणि बघता बघता 2 कोटी 4 कोटी काय ते सदस्य ऑनलाईन झाले आणि मग जंतर मंतर आंदोलन सुरू झालं. त्याच्या छोट्या मोठे प्रयोग मुंबई पुणे इतरत्र झाले आणि निराशाग्रस्त वैफल्यग्रस्त देशातल्या मोदी विरोधकांना नवा हुरूप आला की आता आपल्या आयुष्यामध्ये अभिजित दिपके नावाचा एक महान उद्धारक आलेला आहे, मसिया. आणि मग त्यामध्ये सोनम वांगचुक यांनी उडी घेतली आणि जे काय चाललंय ते आपण बघतोय. म्हणजे हळूहळू करत गंमत अशी की आमच्या बाजूने तुम्ही नसाल तर तुम्ही आमचे शत्रू आहात आणि तुम्ही देशाचे शत्रू आहात, इथपर्यंत आता सेक्युलर येऊन पोहोचलेला आहे. सेक्युलरिझम हा आता इथपर्यंत येऊन पोहोचलाय की जो आमच्या बाजूने बोलणार नाही आणि आमच्या बाजूपेक्षा मोदी विरुद्ध बोलणार नाही, भाजप आणि संघाविरुद्ध बोलणार नाही, तो देशाचा शत्रू आहे, अशा एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला. अर्थात त्याला जनतेने भीक घातलेली नाही. या मूर्खांना एवढं कळलं पाहिजे की काल परवा अवघ्या 2-2.5 महिन्यापूर्वी बंगालच्या आम जनतेने तुम्हाला नुसतं थोबाडून काढलेलं नाही, तुमचं थोबाड रक्तबंबाळ करून सोडलेलं आहे. तुम्ही जो सेक्युलरिझम सांगता, तुम्ही जे देशहित सांगता, त्याच्यावर बंगालची जनता सडलेली अंडी आणि सडलेले टोमॅटो मारते. पण तेवढ्या लवकर अक्कल येईल तो सेक्युलर कसा, तो बुद्धिमंत कसा? आणि त्यामुळे अभिजित दिपके नावाच्या एका मुलाने एक पोस्ट टाकली, त्याच्यावर धडाधड उड्या मारल्या. चला, बुडत्याला काडीचा आधार. आता मोदी विरुद्ध आंदोलन पेटवता येईल, झेंझी काय ते करणार आहे. अरे जेनझीने काय काय आजपर्यंत केलं हे तरी तुम्हाला माहितीये का? आज एक त्या तरुणाईला एक जेनझी हे नाव मिळालं, एक नवा शब्द आला. पूर्वी तरुणाई म्हणायचे, आता जेनझी म्हणायचं. पण खोटा आशावाद, आषाढभूत माणसं असतात, ते कधी खोटा आशावाद सोडायला तयार नसतात. काहीतरी चमत्कार होईल, काहीतरी होईल, काहीतरी होईल. सध्या सगळ्या राजकीय विश्लेषकांपासून पत्रकारांपासून विरोधकांना मोदीला कोण हरवणार या प्रश्नाने भेडसावून सोडलेलं आहे. आणि मग त्यांना अभिजित दिपके सारखा एक कोणतरी पोस्ट टाकतो आणि त्याला 2 कोटी लाईक मिळतात, ते त्यामध्ये आशेचा किरण दिसायला लागतो आणि बघता बघता सुरू झालं. पण हे लोक एक गोष्ट विसरतात की आज दिल्लीमध्ये सरकार चालवणारे जे 2 नेते आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि प्रधानमंत्री, हे दोघे तळागाळातून आलेले आहेत. जनमानस त्यांना कळतं. एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य सत्याग्रही, सामान्य आंदोलक म्हणून त्यांनी रस्त्यावर मार खाल्लेला आहे, आंदोलनात भाग घेतलेला आहे, लाठ्या खाल्लेल्या आहेत, पराभव पचवलेले आहेत. मित्रांनो, कधी यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर पराभव पचवण्याची ताकद अंगात भिनवावी लागते. भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी, अमित शहा हे अपयश पचवत पचवत इथपर्यंत पोहोचले. आम्हाला तुरुंगात टाकलं, आमच्या विरुद्ध SIT नेमल्या, अशा तक्रारी करत इथपर्यंत आलेले नाही. जे जे कायद्यानुसार होत होतं ते सहन करत, टाकीचे घाव सोसत ते देवपणापर्यंत पोहोचलेले. तुमच्यासारखे भुरटे नाही 2 दिवसामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचायचे, असला भुरटेपणा त्यांच्याकडे नाहीये. आणि म्हणून तुमची अवकात किती आहे? अगदी सोनम वांगचुक पासून अभिजित दिपके पासून जे जे कोणी इतर आहेत मोदी विरोधामध्ये रोजच्या रोज दंड थोपटणारे, त्यांची अवकात किती आहे? क्षमता वगैरे बोलत नाही मी, मी अवकात हा शब्द वापरतोय.
सगळे थकून भागून गेलेले आज त्यांना अभिजित दिपकेमध्ये दिसतंय. तुम्ही एक 5-7 वर्ष मागे जाल तर तुम्हाला आठवत असेल जेएनयूचा तो कन्हैया कुमार आणि उमर खालिद, आठवतो ना? भारत तेरे तुकडे हो गे इंशा अल्लाह अशा गर्जना घोषणा करणारे त्यांच्या मागे कसे धावत होते. ज्याला विधानसभेला लोकसभेला साधी निवडणूक जिंकता येत नाही, पाटण्यातून नाही दिल्लीतून, तो कन्हैया कुमार त्यावेळेला असाच नौखा होता, शेमडा पोरगा होता, पण त्याच्या मागे आमचे जितेंद्र आव्हाड पण फरफटत धावताना बघितलेले आहेत आपण. आपण जेव्हा मनाने हरलेले असतो तेव्हा आपण लढू शकत नाही, आणि लढूच शकत नसू तर जिंकण्याची तर कल्पना सोडून द्या. तुम्ही मोदी शहांसमोर मनाने हरलेले आहात. तुम्हाला काहीतरी चमत्कार होऊन मोदी हरावा आणि मोदी हरल्याचा परिणाम म्हणून आपण जिंकावं, ही तुमची आशा आहे, अपेक्षा आहे, आशाभूतपणा आहे. आणि म्हणून आंदोलन करण्याच्या तर गोष्टी सोडून द्या. तुमची सगळी आंदोलनं, तुमचं सगळं राजकारण आजकाल मीडियामध्ये बंदिस्त झालेले आहे. मीडियातल्या बातम्यांची आणि डिबेटची लक्ष्मण रेषा ओलांडून कुठलाही विरोधी पक्ष जमिनीवर उतरायला तयार नाहीये. आणि लढाई ही जमिनीवर होते, रणांगणात होते, मीडियामध्ये होत नाही. मीडिया हे आभासी जग आहे, त्यामध्ये तुम्ही जिंकाल पण त्या विजयाला व्यवहारामध्ये काडी मात्र अर्थ नसतो. म्हणून तर मीडियामध्ये हरलेला धुरंधर नावाचा चित्रपट अख्ख्या जगाला हादरवून जाणारा धंदा करून गेला, ज्याला मीडियाने प्रपोगंडा म्हटलं होतं. आणि तो चित्रपट व्यवहारात धंदा करून गेला. सांगायचा हेतू इतकाच मित्रांनो, की हे जे आंदोलन होतं हे बोगस आहे, हे कोसळणार आहे, मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं आणि मी ते वारंवार सांगितलं होतं. जसं मी जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाविषयी पहिल्या दिवसापासून सांगत आलो की हे आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, कारण त्या आंदोलनाला कुठलीही दिशा नाही. त्या आंदोलनाच्या मागे एक सुसंघटित अशी ताकद उभी नाहीये. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला माहितीये का, की 1 लाख 2 लाखांचा आता दिल्लीमध्ये आपण बघतोय, निदान काही हजार 1 लाखापर्यंत निदर्शक जमले असतील, पण त्यांना नियंत्रित करायला अवघे 25,000 पोलीस आहेत दिल्लीत. आणि त्यातले 50,000 पोलीस सुद्धा लागणार नाही. 5,000 पोलीस 50,000च्या जमावाला पांगवू शकतात. याचं एकमेव कारण असं असतं की तो जमाव हा विस्कळीत असतो, विस्कटलेला असतो, तो एकजीव नसतो, एकजीव नसतो. पण पोलीस, लष्कर, निमलष्करी दल हे लोक जे असतात हे संघटित असतात. आणि त्यांची 10ची तुकडी असली तरी 10च्या तुकडीमध्ये प्रत्येक जण काय काय करणार आहे, कोण लाठीमार करणार आहे, कोण धक्के देणार आहे, इथपासून सगळं प्लॅनिंग तयार असतं. की आपण 10 लोक असलो तरी आपण 1,000 लोकांना, 1200 लोकांना, 1500 लोकांना पिटाळून लावायचंय. त्यांच्याकडे बंदूक आहे किंवा लाठी आहे एवढ्यावर नाही, चाल करून जाणं, हल्ला करणं आणि सुसंघटित हल्ला करणं, या आधारावर ते मोठमोठ्या जमावाला पांगवून टाकत असतात, आंदोलन विस्कटून टाकत असतात. आणि हे जगभर आहे, इथेच आहे असं समजू नका. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलात तरी सरकारकडे जी संघटित दंगलखोर व्यवस्था असते त्याला पोलीस म्हणतात, त्याला सशस्त्र दल म्हणतात, त्याला पोलीस बळ म्हणतात. आणि ते सतत संघटित असतात. त्यांचं पोटपाणी, त्यांचा संसार, त्यांचा उदरनिर्वाह अशा दंगली पांगवण्यातून होत असतं आणि त्यासाठी त्यांना सतत संघटित राहावं लागतं. तुम्ही तात्पुरते जमलाय, बाजूला आपल्या कोण उभा आहे आपल्याला माहिती नाहीये, आणि तुम्ही एकजुटीने काम कराल हे केवळ अशक्य असतं. म्हणून ते
पोलीस कुठच्याही आंदोलनावरून वरवंटा फिरवू शकतात. जरांगे पाटलांच्या नावाने हजारो लोक मुंबईत आले, कोणी नाकारू शकत नाही. कॅमेरा दाखवतो, कॅमेऱ्याने टिपलेले, पण ते संघटित नव्हते. त्यांच्या समोर एक उद्दिष्ट नव्हतं, त्यांच्या समोर कसलाही कार्यक्रम नव्हता. मराठ्यांची लेकरं धावली सगळी लेकरं. झालं काय? 3 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय, काहीही साध्य झालं नाही, होणारच नव्हतं. कारण ज्या गोष्टी अशक्य कोटीतल्या आहेत त्याची तुम्ही मागणी करायची आणि ती मागणी पूर्ण होत नाही, हा आमच्यावर अन्याय आहे असा कांगावा करायचा, त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. आधीच्या सरकारने अण्णा हजारेंची केजरीवालशी बोलणी केली होती. त्या आधीच्या सरकार समोर त्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली नव्हती. मागणी होती लोकपाल नावाच्या कायद्याची, ज्याच्यावर बोलणी होऊ शकतात, कमी अधिक करता येतं. ती मागणी चर्चेचा विषय असू शकतो. पण मोदी, तुम्ही राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या. थोडक्यात तुम्ही निवडून आलाय तरी सरकारचा राजीनामा देऊन टाका, सरकार बरखास्त करा. या विषयावर चर्चा होऊ शकते. कुठल्याही माणसाने माझ्याशी चर्चा केली पाहिजे आणि चर्चेचा विषय काय, मला त्याची मर्डर करायची. या विषयावर जो मारला जाणार आहे तो तुमच्याशी चर्चा करू शकतो. जरा विचार करा, डोकं आहे की नाही, काही तर्कशास्त्र लॉजिक आहे की नाही. मला तुझा हात तोडायचा आणि त्यासाठी मी उपोषणाला बसलोय, तू माझ्याकडे चर्चा करायला येत नाही, मला तुझा हात तोडायचा आहे. जो कोणी बातम्या देणारे महामूर्ख आहेत, डिबेट करणारे, त्यांना एवढंही साधं कळत नाही. एखाद्या मुलीवर बलात्कार करायचाय, तिची छेड काढायची आहे, यासाठी मी उपोषणाला बसणार आणि ती माझ्याशी या विषयावर चर्चा करत नाही म्हणून ती नालायक आहे. यापेक्षा वेगळा युक्तिवाद या काय तो सोनम वांगचूक किंवा यांच्या कॉक्रोच जनता पार्टीचा वेगळा अप्रोच आहे. त्यांना मुलीची छेड काढायची आहे आणि ती छेड काढण्यासाठी आम्हाला ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधांची चर्चा करायला ती मुलगी येत नाही म्हणून ती मुलगी गुन्हेगार आहे. यापेक्षा वेगळं कुठलं लॉजिक या लोकांनी मांडलंय मला सांगा. आणि म्हणून असल्या मूर्खांना कसं हाताळायचं हे अमित शहा किंवा त्यांच्या पक्षातल्या लोकांना माहिती आहे. म्हणूनच जरांगे पाटील यांची एकदाही भेट न घेता ज्या प्रकारे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फार सुपडा साफ करून टाकला देवेंद्र फडणवीसांनी, त्यापेक्षा कॉक्रोच जनता पार्टीची अवस्था वेगळी आहे का मला सांगा. मराठा आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याच्या अवास्तव वागण्या हा विषय ज्या प्रकारे मनावर कुठलाही दबाव येऊ न देता देवेंद्र फडणवीसांनी हाताळला, त्याच मार्गाने आज देशाचे गृहमंत्री अमित शहा या कॉक्रोच जनता पार्टीला हाताळत आहेत, त्यांच्या आंदोलनाला हाताळत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही किती काळ जगाच्या पाठीवर आजपर्यंत भारतामध्ये उपोषणातून काय काय पल्ले गाठले गेले त्याचा इतिहास आहे. तुम्ही अभ्यास केला नसला तरी ज्याला सरकार राबवायचं असतं त्याला या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार तयारी करावी लागते. आणि म्हणून मोठा भाई अमित शहा यांनी पहिल्या दिवसापासून यांच्या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. अभिजित तिपके भारतात आला की लगेच त्याला अटक करणार.
अरे पोलिसांनी आरामात त्याला आपल्या गाडीने नेऊन जंतर मंतरवर सोडला. 4 माणसं 40 माणसं नव्हती. तिथूनच यांच्या फुगवलेल्या फुग्याला टाचणी लावली गेली आणि पहिल्या दिवसापासून मग तिथून दिपके पळाला. तो गावी आला, पुण्याला गेला, पुण्याहून आणखीन कुठे गेला, मुंबईत आला, निदर्शनं झाली आणि शेवटी सोनम वांगचुकनी त्यात उडी घेतली आणि आमरण उपोषण जाहीर केलं. पण सोनम वांगचुक हे विसरला की त्याची जी काय आजपर्यंत प्रतिष्ठा होती, 400 पेटंट्स, लडाखमध्ये सैनिकांसाठी उबदार तंबू तयार करण्याचा नवा शोध लावलेला हा माणूस किती बोगस आहे हे सांगायला शेवटी 3 इडियट्स मधला एक इडियट आमिर खान पुढे आला की आमचं ते त्यातलं फुनसुक वांगडू नावाचं पात्र आहे, तो म्हणजे सोनम वांगचुक नाही. जे सोनम वांगचुकच्या नावावर खोटे नाटे नॅरेटिव्ह आणि अपप्रचार आणि खोटी माहिती समोर आणली होती, त्या सगळ्याचा पर्दाफाश या उपोषणातून होऊन गेला. पण त्यापेक्षाही वाईट गोष्ट कुठची असेल तर एखादा जनहिताचा देशहिताचा विषय असेल तर त्यासाठी जेव्हा आंदोलन होईल त्याकडे सुद्धा आता लोक गंभीरपणे बघणार नाही. ज्यांनी ज्यांनी म्हणून या सोनम वांगचुक आणि दिपके यांचं समर्थन केलेलं आहे त्यांनी स्वतःचा विश्वास गमावलेला आहे. अशा लोकांनी ज्यांनी कोणी जे पत्रकार असतील, राजकारणी असतील, ज्यांनी जे समर्थन दिलेलं आहे या उपोषणाला, या आंदोलनाला, त्यांच्याविषयी जनमानसात जी काही किरकोळ सहानुभूती उरली होती ती समाप्त झाली. आणि हा मोठा भाई अमित शहानी खेळलेला सगळ्यात मोठा डाव आहे की अशा आंदोलनजीवींना स्वतःच विवस्त्र व्हायला भाग पाडायचं, स्वतःला नागडं करून घ्यायला भाग पाडायचं. आंदोलन तुमचं होतं पण हेतू साध्य झाला अमित शहाचा आणि भाजप आणि मोदी सरकारचा. एक शब्द देखील तुमच्याबद्दल न बोलता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या सगळ्या भडभुंग्यांना आणि बाजार भोंग्यांना निकामी करून टाकले, निरुपयोगी करून टाकले. कोणीही सांगितलेलं नाही तरी 18व्या का 19व्या दिवशी इस्पेतळातून आपल्या पत्नी बरोबर सोनम वांगचुकने निरोप पाठवला की मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे. हा कोणाचा विजय मित्र? कोणाचा विजय? तुम्हाला आठवतं हायकोर्टाची एक ऑर्डर आली आणि जरांगेंच्याच वकिलाने जरांगेच्या कानात जाऊन आझाद मैदानावर एक मेसेज दिला आणि त्या रात्री 9च्या आत जरांगे पाटील छूमंतर आझाद मैदान सोडून पहिल्यांदा मुंबईच्या हद्दीबाहेर गेले जरांगे पाटील. आठवतं तुम्हाला? गणेशोत्सव चालू होता. कोर्टाने जे काय सांगितलं ते जरांगे पाटला यांच्या कानामध्ये त्यांच्याच वकिलाने सांगितलं आणि उपोषण गुंडाळून मध्ये कोणी प्रश्न द्या एक चुपे म्हणून आपल्याच एका समर्थकाला दमदाटी देऊन आझाद मैदानावर जरांगे पाटलांनी गप्प केलं होतं आणि रात्री 9 वाजण्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या हद्दीतून जरांगे पाटील निघून गेले होते. त्यापेक्षा वांगचुक आणि दिपकेची परिस्थिती वेगळी नाही. थोडक्यात मोठा भाईनी वांगचुक आणि दिपके यांचा जरांगे पाटील करून टाकला, एवढंच सांगता येईल. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.